खरं तर जीवन जगणं खूपच सोपं आहे, पण त्याला आपणच अवघड करून ठेवलं आहे. असं का म्हणते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच मी. तर बऱ्याच वेळा मला अशा कमेंट येतात की ताई तुम्ही आता किती वाजता उठता, तुमचं सकाळी किती वाजल्यापासून तुम्हाला डब्बा किती वाजेपर्यंत करावा लागतो. तर माझं फिक्स उठणं काही नसतं, पण मला 5:30ला 6ला जाग येते. आता सध्या हल्ली उन्हाळ्यामुळे मी 6ला उठते, नाहीतर मला 5:30-5ला उठायची सवय आहे पहिल्यापासून. तर सकाळी लवकर उठले की आपलीच कामं छान लवकर होतात आणि दिवस आपलाच असतो. परत दुपारी आपल्याला झोपायला वगैरे मिळतं. त्यामुळे मला सकाळी पहिल्यापासूनच असं सकाळी लवकर उठायची सवय आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आता 6ला उठते, पण तरीसुद्धा माझा 8 वाजेपर्यंत डब्बा रेडी होतो आणि मिस्टरांना 8 वाजता डब्बा पाहिजे असतो. जेवण वगैरे करून ते 8 वाजता डब्बा घेऊन घरातनं बाहेर पडतात. चला तर आज मला करायची होती पालक. मस्त अशी पालकची भाजी करायला घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिरवागार पालक चिरून टाकला, एक टोमॅटो टाकला आणि तुरीची डाळ टाकली. तर अशी ही पालक शिजायला दिली. तोपर्यंत बागेतल्या झाडांना पाणी दिलं. सकाळी सकाळी ऊन कमी व्हायच्या अगोदरच झाडांना पाणी देत असते, ऊन जास्त वाढायच्या अगोदरच. त्यानंतर पालक शिजली, बाहेरची कामं करून घेतली एवढ्या वेळामध्ये. बघा माझं असं असतं की आता पालक शिजायला टाकली, पीठ मळून घेतलं आणि दारातली झाडांना पाणी दिलं, दारातली रांगोळी वगैरे घालून आले, तुळशीला पाणी घालून आले. एवढी कामं माझी पालक शिजेपर्यंत झाली. तर अशी माझी ही सकाळची घाई गडबडीची कामं पण मी अशी डबल करत असते. तर चला आता पालकला तर छान अशी फोडणी देते. मस्त जिरी, लसूण टाकलेला आहे फोडणीला आणि त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं होतं ना, तर त्याच्यामध्ये जिरं पण गच्च टाकलं आणि ते पालकच्या भाजीला टाकलं तर खूप चांगले होतं. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकली, हळद टाकली आणि मस्त अशी पालकची गरगटी. आता बघा भाजी फोडणी दिली. पालक शिजल्यानंतर त्याच्यात पीठ घालून गरगटायचं. खूप भाजी एकजीव होते आणि भाजी इतकी छान लागते. ही भाजी भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर बी खावा तुम्ही, मस्तच लागणार. तर अशी डब्याला आज पालकची भाजी केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा पालेभाज्या खाणं खूप गरजेचं आहे. तर असं आमचं सकाळी दोघांचं म्हणजे ॲडजस्टमेंट असते. जर माझ्याकडून डबा एखाद्या वेळेस नाहीच झाला तर मिस्टर जातात, त्यांचं कामं बिमं लावून लोकांना येतात आणि 9:30ला डबा घेऊन जातात. तर हे आम्ही दोघं असे ॲडजस्ट करत असतो. त्यामुळे जीवन जगणं आमच्यासाठी खूप सोपं आहे. आम्ही कोणीही एकूण एकावर रागवत नाही, ताण काढत नाही आणि काही नाही. झाला असेल तर ठीक, नसेल तर मी परत येतो. तर असं असतं, आम्ही दोघंही ॲडजस्ट करतो. त्यामुळे आमच्या दोघांसाठी सुद्धा संसार हा खूप सोपा आणि सुखाचा आहे. तर इकडे बघू शकताय डब्याला 2 भाज्या केल्या. मस्त असा कालचा सांडग्याची रेसिपी आहे ना, तुमच्याशी शेअर करते. काल सांडगे केलेले आहेत ना, त्याचीसुद्धा सुक्की भाजी केली आहे. पण चला तर आज पालकची भाजी शेअर केली, सांडग्याची भाजी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते. असा माझा सगळा टिफिन रेडी होतो 8 वाजेपर्यंत. त्याचबरोबर माझ्या घरातली बरीचशी कामं झालेली असतात. देवपूजा झालेली नाही आहे, फक्त साड्या रांगोळी झाली, झाडांना पाणी देऊन झालं आणि त्याचबरोबर माझा स्वयंपाकसुद्धा झाला. आता मला फक्त देवपूजा करायची. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.